नमस्कार, मी नेहा आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर आजचं टायटल आणि थंबनेल बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा विषय हा नेमका काय आहे। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आजचा तुमचा दिवस खूप चांगला जाऊ आणि आज तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी आभारी आहात म्हणजे कृतज्ञ आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर दोन गोष्टी मला व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी सांगायच्या आहेत, ते म्हणजे काही मुद्दे मी लिहून घेतलेले आहेत। माझ्याकडे इथं एक पेन आणि पेपर आहे, तर हे मुद्दे मी वेळोवेळी रेफर करत जाईन। तर काही वेळेला माझं लक्ष इथं खाली जाईल, तर तुम्ही समजून घ्या की मी नोट्स रेफर करते, कारण मला असं वाटतं की जे मुद्दे मी लिहून काढलेत त्यातला कुठलाही मुद्दा हा राहिला नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त आणि चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून ज्या व्यक्ती आता कन्सीव्ह करायचा विचार करतात किंवा ऑलरेडी ज्या प्रेग्नंट आहेत किंवा ज्यांना बघायचं आहे की गर्भसंस्कार काय आहे किंवा ज्यांना माहिती नाही आहे, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे। आणि यामध्ये मी कुठलीही अशी गोष्ट सांगणार नाही आहे की जी मी स्वतः एक्सपिरियन्स केलेली नाही आहे। मला जितके अनुभव आले आणि जे अनुभव आले ते मी प्रामाणिकपणे इथं मांडण्याचा प्रयत्न करते आहे। मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी काही मुद्दे आहेत जे मी इथं मेन्शन केलेले आहेत किंवा लिहिलेले आहेत, तर त्या मुद्द्यांवाईज मी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन देत जाईल, जेणेकरून तुम्हाला बघताना पण ते थोडंसं व्यवस्थित लक्षात येईल आणि दुसरी गोष्ट मी पण भरकटली जाणार नाही। तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा म्हणजे आपल्याला कळतं की आपण कन्सीव्ह केलेलं आहे किंवा आपण प्रेग्नंट आहोत हे जेव्हा कळतं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना जेव्हा कळतं, म्हणजे घरचे असतील किंवा तुम्ही जिथे राहता किंवा तुमच्या जवळचे जे कोण नातेवाईक असतील किंवा मित्रपरिवार असेल, तर त्यांना आपण ही गोष्ट सांगतो। तर मी कॉमनली एक गोष्ट लक्षात घेतली आहे की मी जेव्हा कन्सीव्ह केलं होतं तेव्हा प्रत्येकाने मला हा सल्ला दिला होता की तू रोज वॉकला जा, काही होऊ दे, सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला तू चालायला जात जा। पण काही कंडिशन्स अशा असतात, मेडिकल कंडिशन्स, की ज्यामध्ये त्या लेडीजला कंप्लीट बेड रेस्ट सांगितलेला असतो। सो मी आज जे काही गोष्टी सांगणार आहे, हा मुद्दा सांगायचा माझा म्हणजे मुद्दा सांगायचा हा गरजेचा का होता, तर बऱ्याचदा असं होतं की आपण सल्ले देतो, मी म्हणते ते चुकीचं नाही आहेत, पण प्रत्येकाची मेडिकल कंडिशन ही वेगवेगळी असते, प्रत्येकाची प्रेग्नन्सी जर्नी ही वेगवेगळी असते आणि त्याच्यानुसार डॉक्टर तुम्हाला जे सजेस्ट करतात ते तुम्ही डेफिनेटली करा। आणि आज जे मी काही मुद्दे सांगते आहे, तर हा माझा अनुभव आहे। होऊ शकेल ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अशा असतील की ज्या तुम्ही ऑलरेडी करत आहात, काही गोष्टी अशा असतील की तुम्हाला नव्याने कळतील किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर करायला चालू कराल। पण याच्यामध्ये मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की कोणीतरी केलंय म्हणून मला ते केलंच पाहिजे किंवा मी का नाही करू शकत आहे किंवा गिल्टमध्ये कुठल्याही न जाता तुम्हाला मेंटली, फिजिकली आणि इमोशनली ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा। कारण मी माझ्यावरून सांगते की जेव्हा मी प्रेग्नंट होते, पहिले 4 महिने माझ्यासाठी खूप क्रिटिकल होते आणि त्या 4 महिन्यामध्ये म्हणजे लिटरली मला अन्न जात नव्हतं, माझं 3 किलोनी वजन कमी झालं होतं। आणि अशा केसमध्ये मला प्रश्न पडायचे की लोक नॉर्मली जेवतातच कसे। तर अशी कंडिशन बऱ्याच लोकांची असू शकते, काही लोकांना वॉक अजिबात नाही आहे, त्यांना कंप्लीट बेड रेस्ट सांगितली असेल। तर माझं सजेशन एकच राहील, मी जरी ह्या काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला, तरी तुमच्या गायनेकोलॉजिस्टला किंवा तुमच्या डॉक्टरला एकदा विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका किंवा कुठलीही गोष्ट थांबवू नका। कारण मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते, मी कोणतीही एक्सपर्ट नाही आहे, मी फक्त माझ्या आयुष्यात जे अनुभव आले ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे। त्यामुळं ही एक कळकळीची विनंती असेल की हा फक्त एक रेफरन्स व्हिडिओ म्हणून तुम्ही घ्या आणि तुम्हाला जर ह्यातल्या कुठल्या गोष्टी आवडल्या किंवा कराव्याशा वाटत असतील तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला हा डेफिनेटली घ्या। डॉक्टरना न विचारता कुठलीही गोष्ट करू नका, कारण प्रत्येकाची प्रेग्नन्सी जर्नी ही वेगवेगळी असते। सो मी आता पहिला मुद्दा घेते। तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो वॉकिंगचा। जसं की मी म्हटलं की प्रत्येकाला वॉक हा अलाउड असतोच असं नाही। माझ्या केसमध्ये मी जेव्हा डॉक्टरला विचारलं होतं की मी वॉक केलं तर चालेल का, तर माझे रिपोर्ट्स बघितल्यानंतर त्यांनी गो अहेड म्हणून सांगितलं होतं। तर वॉक बरोबर मी योगा आणि झुंबा एक्सरसाइज पण करत होते। आता तुम्ही म्हणाल की झुंबा एक्सरसाइज कसं काय शक्य आहे प्रेग्नन्सीमध्ये, तर प्रेग्नन्सीचा झुंबा हा वेगळा राहतो।
तर मी गर्भसंस्कारचे जे क्लास लावले होते तर त्याच्यामध्ये जी माझी एक्सपर्ट होती ती मला सांगत होती की कोणत्या पद्धतीचा झुंबा केला पाहिजे. आपला रेग्युलर झुंबा वेगळा राहतो आणि प्रेग्नन्सीचा झुंबा हा वेगळा राहतो. तर ते म्हणजे वॉक आणि योगा आणि झुंबा ह्या सगळ्या एक्सरसाइज मी थ्रूआउट प्रेग्नन्सी केलेत. तर साधारणतः 6व्या महिन्यामध्ये मी जे गर्भसंस्कारचे क्लासेस आहेत किंवा गर्भसंस्कार करायला सुरुवात केली होती. मला थोडीशी एक खंत होती की मी खूप उशिरा स्टार्ट केलं असं मला वाटत होतं. पण मी तुम्हाला तेच सांगेन की कुठल्याही गिल्टमध्ये न जाता जेव्हा शक्य आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेअर होता की ठीक आहे मी आता हेल्दी आहे किंवा आता माझं शरीर मला साथ देते, त्यावेळेपासून तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हापासून गर्भसंस्कार करायला चालू करा. कारण ह्याचा अतिशय चांगला फायदा आपल्या मुलांवरती होतो. जे आपलं बाळ पोटात वाढत असतं त्याच्यावरती होतो. तर तो कसा होतो ते मी पुढं जाऊन सांगणारच आहे. पण ह्या ज्या योगा एक्सरसाइज आहेत तर तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही करू शकता. फक्त तुमचे जे डॉक्टर आहेत किंवा जी गायनॅक आहे तिला तुम्ही विचारा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करायला काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे अफर्मेशन रायटिंग. तर अफर्मेशन रायटिंगचं मला वाटतं की खूप जास्त महत्त्व आहे. प्रेग्नन्सीच्या आधी अफर्मेशन्स लिहिले पाहिजेत किंवा अफर्मेशन्स म्हटले पाहिजेत ही गोष्ट मला माहिती होती. पण त्याची डेप्थ काय आहे किंवा त्याचे रिझल्ट काय मिळतात हे मला प्रेग्नन्सी जर्नीमध्ये आणि आफ्टर डिलिव्हरी लक्षात आलं. तर अफर्मेशन रायटिंगमध्ये मी स्पेसिफिकली काय लिहित होते की माझं बाळ निरोगी आहे, मी संपूर्णतः निरोगी आहे, मी माझ्या शरीराचे आभारी आहे की एक जीव जन्माला घालण्याची क्षमता माझ्या शरीरामध्ये आहे आणि निसर्ग माझी आणि माझ्या बाळाची सर्वतोपरी काळजी घेत आहे. माझ्या शरीरामध्ये जे बदल गरजेचे आहेत ते निसर्ग त्याची काळजी घेतोय आणि त्याच्यानुसार माझ्या शरीरामध्ये बदल घडवून त्या जीवाला पोसण्याचं काम तो करतोय. तर हे अफर्मेशन्स मी लिहित होते. काही माझ्याकडे मी स्वतः लिहिले होते, काही जे होते हे मला थोडीशी आयडिया यावी म्हणून मी गुगलवरून डाउनलोड करून घेतले होते. तर हे अफर्मेशन्स जे होते मी ह्यातले थोडेफार सांगितले. त्यामध्ये काही असेही होते की माझं बाळ शांत आहे, संयमी आहे, गुणवान आहे, धैर्यवान आहे आणि त्याला तो भुकेव्यतिरिक्त नेहमी शांत राहतो. तर ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या मी लिहिल्या होत्या आणि ह्या वॉलवरती पेस्ट केल्या होत्या. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे लिहून पेस्ट करा आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल त्यावेळेस दिवसातून त्यावेळेस ते तुम्ही वाचत जा, जेणेकरून हे अफर्मेशन्स जे आहेत हे अफर्मेशन्स खूप छान काम करतात. तर आता अफर्मेशन्सच फक्त सांगेन की डिलिव्हरी झाल्यानंतर मी आणखीन एक गोष्ट लिहिली होती माझ्या अफर्मेशनमध्ये की माझ्या बाळाला आंघोळ करायला फार आवडतं आणि त्याला मसाज करून घ्यायला फार आवडतं. तर झालं काय की 5व्या दिवशी जेव्हा नाळ म्हणजे पडते, नाळ पडल्यानंतर शक्यतो बाळाला आंघोळ घालतात. तर नाळ वाळून पडल्यानंतर त्याला 5व्या दिवशी जेव्हा आंघोळ घातली, मला असं वाटलं होतं पहिल्यांदा, मी खूप घाबरली होती की हा रडेल का किंवा हा काय रिॲक्ट करतो माहिती नाही आहे. पण टचवूड की तो अजिबातच रडला नाही आणि अर्धी आंघोळ झाल्यानंतर ना त्याला बाथरूममध्येच खूप झोप येत होती आणि आंघोळ घातल्यानंतर मला वाटतं तो 4 तास कंटिन्यू झोपला. म्हणजे ना तो फिडिंगसाठी उठला किंवा काहीच नाही. त्याला इतकं छान आणि इतकं रिलॅक्स वाटत होतं. तेव्हापासून आजपर्यंत, आज आत्ता ह्या मोमेंटला तो 11 महिन्याचा आहे, आजपर्यंत तो कधीच नाही रडला आंघोळ घालताना. तर ही सगळ्यात चांगली गोष्ट जी अफर्मेशनमध्ये मी लिहिली होती ती झाली. दुसरी गोष्ट म्हणजे मी असं लिहिलं होतं की माझं बाळ हेल्दी आहे आणि माझ्या बाळाचं वजन 4 किलोपर्यंत आहे. तर जेव्हा तो जन्मला तेव्हा तो 4.25 किलोचा होता. मला सांगायचा उद्देश इतकाच आहे की जे अफर्मेशन्स तुम्ही लिहिता त्याच्यावरती विश्वास ठेवा. विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. विश्वास नसेल तर कुठलीच गोष्ट होणार नाही आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट मी लिहिली होती की मी जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जाते आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी शांत आहे, मी संयमी आहे आणि डॉक्टर जे मला सूचना देत आहेत त्या सूचना मी तंतोतंत पाळते आहे. माझं शरीर त्याच्यासाठी साथ देतं आहे आणि मी पूर्णपणे शांततेत आहे, मी स्वातंत्र्यपूर्ण आहे आणि मी सुरक्षित आहे. तर थ्रूआउट डिलिव्हरी म्हणजे जेव्हा मी कन्सीव्ह केलं तेव्हापासून डिलिव्हरीपर्यंत मला कुठलीच गोष्ट अशी जाणवली नाही की जी माझं आउट ऑफ कंट्रोल आहे. इनफॅक्ट
जेव्हा जेव्हा म्हणजे ह्या अफर्मेशन्सचा इतका चांगला परिणाम झाला की जेव्हा जेव्हा सोनोग्राफीसाठी मी गेले, अनफॉर्च्युनेटली माझ्या मिस्टरना वेळ नाही मिळाला, कारण त्याचं प्रोफेशन असं आहे की म्हणजे माझी सोनोग्राफीची टायमिंग आणि त्याचं ऑफिसची मीटिंगचे टायमिंग हे नेहमी सेम होतं. तो स्टॉक मार्केटमध्ये फंड मॅनेजर आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, सकाळी 9:15ला मार्केट चालू होतं आणि संध्याकाळी त्याचे सेशन्स किंवा वेबिनार असायचे. तर ते थोडंसं टायमिंग क्लॅश होत असल्यामुळे त्याला कधीच शक्य झालं नाही. पण ह्या अफर्मेशन्सच्या बळावरती सगळ्या सोनोग्राफीना, सगळ्या ब्लड टेस्टना मी एकटी गेली आहे आणि हा सकारात्मक बदल मला अफर्मेशन्समधून मिळाला. तर तुम्ही पण, जर तुम्ही आत्ता प्रेग्नंट असाल किंवा तुमची डिलिव्हरी जरी झाली असेल, तरी अफर्मेशन्स हे खूप चांगला रोल प्ले करतात. तुमच्याकडे जे चांगले अफर्मेशन्स आहेत, तुम्हाला जर आयडिया मिळत नसेल तर तुम्ही गुगलची मदत घेऊ शकता. त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ते नक्की ऐका किंवा रेग्युलरली वाचा. मी लिहित पण होते आणि वाचत पण होते, कारण त्या थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये टचवूड मी वर्किंग नव्हते, मी सुट्टी घेतली होती आणि माझ्यासाठी असं होतं की माझं बाळ आत्ता प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती हे सगळे संस्कार करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की पहिले 4 महिने तर मला म्हणजे कंप्लीट मी काहीच करू शकत नव्हते, कारण मला वॉमिटिंगच इतकं जास्त होत होतं. त्यामुळं हेल्थ अजिबातच सपोर्ट करत नव्हती. त्यामुळे मी डिसाईड केलं होतं की नाही, माझी हेल्थ आत्ता प्रायोरिटी आहे आणि माझ्या हजबंडचा पूर्ण सपोर्ट होता याच्यासाठी. त्यामुळे मी ते करू शकले आणि त्याच्यानंतर मग मी कंप्लीट फोकस केलं की मला ह्या सगळ्या गोष्टींवरती, म्हणजे ज्या गोष्टी मी आत्तापर्यंत शिकली आहे त्या आत्ता ॲक्च्युली इम्प्लिमेंट करायची वेळ आली आहे. तर मी त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. आय होप तुम्हाला हे इन्फॉर्मेशन मिळाली असेल किंवा मला जे डिलिव्हर करायचं होतं हे कळालं असेल. तर पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. त्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचं होतं ते मला वाटतं की ब्रीदिंग एक्सरसाइज. तर जसं की बाळाचं वजन वाढत जातं, म्हणजे 7व्या महिन्यानंतर शक्यतो 9व्या महिन्यापर्यंत लेडीजना काही ब्रीदिंग चॅलेंजेस येऊ शकतात. कारण काय होतं की बाळाचं वजन जसं वाढतं ना, तसं आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. तर त्यामध्ये ब्रीदिंग एक्सरसाइज फार महत्त्वाची आहे. तर मी प्रत्येक दिवशी सकाळी ब्रीदिंग एक्सरसाइज करायचे. आता हे जे मी सांगते आहे ना, तर 2 गोष्टी मी करेन. सगळ्यात पहिली तर जे आत्ता मी मुद्दे सांगितले ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तिथून चेक करू शकता आणि गुगलला सर्च करू शकता की ह्याचं मेथड काय आहे किंवा हे कशा पद्धतीनं केलं जातं. मला जर शक्य असेल तर ह्या प्रत्येक टॉपिकवरती मी वेगवेगळा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. मला माहीत नाही खरंच की हे कधी होईल, कारण माझं जसं मी म्हटलं की बाळ आहे, मला त्याला बघून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर मला थोडंसं ते एकदा चेक करावं लागेल की मी हे कधी करू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर शक्य झालं मला एखादी, म्हणजे आता मला माहिती नाही की यूट्यूबची दुसरी लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनला शेअर करू शकतो की नाही, पण जर शक्य असेल तर मी ती देण्याचा प्रयत्न करेन किंवा मी तुम्हाला ॲटलिस्ट सांगेन की हे कुठं अवेलेबल असू शकतं, जेणेकरून तुम्ही तिथंपर्यंत पोहोचू शकाल आणि ती माहिती तुम्हाला मिळेल. तर ब्रीदिंग एक्सरसाइजच्याबद्दल मी सांगत होते. तर ब्रीदिंग एक्सरसाइज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. शक्य होईल तितकं मोकळ्या वातावरणात जाण्याचा प्रयत्न करा आणि ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करा, ऑक्सिजन होल्ड करण्याचा प्रयत्न करा. आता ह्या ज्या गोष्टी आहेत हे आम्ही अंडर एक्सपर्ट केल्या होत्या, ह्यामध्ये मी स्वतःचं डोकं अजिबात लावलं नाही आहे. तुमच्या जवळपास कोणी असेल जे गर्भसंस्कारचे क्लासेस घेतात किंवा गर्भसंस्कार करतात किंवा कशा पद्धतीने केलं जातात हे शिकवतात, तर मी म्हणेन की ही खूप चांगली गोष्ट असेल आणि ही तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी एक चांगली इन्व्हेस्टमेंट असू शकते बाळाच्या फ्युचरसाठी. आणि मला वाटतं की कुठल्या आईला नाही आवडणार अशी जर गोष्ट तिला तिच्या प्रेग्नन्सीमध्ये मिळाली तर ब्रीदिंग एक्सरसाइजवरती तुम्ही नक्की फोकस करा, कारण जेव्हा आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जातो त्यावेळेला सगळ्यात जास्त ही एक्सरसाइज कामाला येते. अनफॉर्च्युनेटली मी ब्रीदिंग एक्सरसाइज केली होती, पण जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आणि मला जेव्हा भूल दिली त्यानंतर मला ॲक्च्युली एक 10 ते 15 मिनटं गेली ते कळायलाच की काय होतं आहे. आणि मग त्यानंतर जे ब्रीदिंग एक्सरसाइज मी केली होती त्याचा मला खूप जास्त बेनिफिट झाला. आणि मी म्हणेन की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अंडर एक्सपर्ट केल्या तर सगळ्यात बेस्ट. पण ब्रीदिंग एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. तुम्ही गुगलला सर्च करू शकता किंवा यूट्यूबला बघू शकता आणि जर एक्सपर्ट्स असतील तर त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही हे नक्कीच करू शकता. मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन. तर मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन ही जी गोष्ट होती किंवा रायटिंग अफर्मेशन हे जे मी म्हटलं, तर ह्याची एक ठराविक वेळ मी ठेवली होती. साधारणतः 6व्या महिन्यापासून 8व्या महिन्यापर्यंत माझं टायमिंग फिक्स होतं, कारण मी सासरी होते आणि मला ॲज सच बाकी कुठली कामं नव्हती. त्यामुळे मी ते टायमिंग मॉर्निंगचं फिक्स केलं होतं आणि त्या मॉर्निंगच्या पिरियडमध्ये ते मी कंप्लीट करत होते.
9व्या महिन्यामध्ये फक्त ह्याचं टायमिंग थोडंसं पुढे मागे झालं, कारण मला ऑलरेडी झोप लागत नव्हती आणि बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी होत्या, त्यामुळं मला ते त्या वेळेमध्ये करणं शक्य नाही झालं. पण 6वा महिना ते 8वा महिना मी कम्प्लिटली सेम टायमिंगला केलं आहे. तुम्हीसुद्धा शक्यतो ह्याच्या वेळा ज्या आहेत त्या तुम्ही म्हणजे फिक्स करा, जेणेकरून त्या वेळेला केलं ना तर त्याची एनर्जी आणखीन वाढते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे आता मी म्हटलं मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन, तुम्हाला यूट्यूबवरती खूप छान व्हिडिओज मिळतील याचे. मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशनमुळं होतं काय, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही शांत राहता, कारण आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. आत्ता तर सोशल मीडियामुळं आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी कळतात आणि ह्या ड्युरेशनमध्ये आपलं मन खूप हळवं झालेलं असतं, आपल्याला गोष्टी फार हिट करतात. तर त्याच्यापासून आपल्याला लांब राहायचं असेल किंवा त्याच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल तर व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन फार गरजेचं आहे. शिवाय तुमच्या हेल्थसाठी सुद्धा ते फार महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही केलं, व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्ही तुमच्या बाळाला व्हिज्युअलाइज करू शकता. यूट्यूबवरती मी खूप बघितले तसे खूप छान व्हिडिओज आहेत जे तुम्हाला व्हिज्युअलाइज करतात की तुमचं बाळ कसं असेल, कशा पद्धतीनं असेल, त्याची गुणवैशिष्ट्ये काय असतील. आणि ते जर तुम्ही केलं तर जे तुम्ही व्हिज्युअलाइज करता ते ॲक्च्युअलाइज होतं. हा वैश्विक नियम आहे, हे मी सांगितलेलं नाही, हा वैश्विक नियम आहे आणि तुम्ही जे व्हिज्युअलाइज करता तेच तुम्हाला मिळतं. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की करा. आहे म्युझिक लिसनिंगचा. तर मी प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे जेव्हा मी कन्सीव्ह केलं तेव्हापासून कृष्णा फ्लुएटचं म्युझिक मी भरपूर ऐकलं आहे. म्हणजे मला आधी पण आवडत होतं आणि मला हे माहिती नव्हतं की हे गर्भसंस्कारमध्ये येतं, पण मला ते ऐकायला चांगलं वाटायचं म्हणून मी ऐकत होते. पण ते त्याचा इम्पॅक्ट इतका छान होता की माझं बाळ जेव्हा जन्मलं त्यावेळेस साधारणतः 4 दिवसांचं वगैरे असेल. तर मला बघायचं होतं ॲक्च्युली की ह्या ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत ह्या खरंच काय म्हणतो आपण की कितपत काम करत आहेत. तर 4 दिवसांचा होता तो आणि मी माझ्या आईला सांगितलं होतं, मी हॉस्पिटलमध्ये होते आणि माझ्या आईला सांगितलं होतं की अगदी छोट्या आवाजात म्हटलं कृष्णा फ्लुएटचं म्युझिक तू लाव म्हणून. तर झालं असं की ते जेव्हा लावलं ना तर दुसऱ्या दिवशी म्हणजे काही लोकांना असंही वाटेल की हे काय सांगतायत वगैरे, तर दुसऱ्या दिवशी ना माझ्या बाळाने डोळे उघडले होते आणि तो बघत वगैरे होता सगळ्यांच्याकडं. त्याला ऑब्व्हियसली एवढ्या लहान मुलांना काही दिसत नाही, पण तो असं त्याचे डोळ्यांचे मुवमेंट वगैरे सगळी चालू होती. तर हे जेव्हा कृष्णा फ्लुएटचं म्युझिक लावल्यानंतर ना तो असं चालू होतं त्याचं की त्याला ते कळत होतं की हे म्युझिक कुठंतरी ऐकलं आहे आपण आणि त्याला ते खूप असं फॅमिलियर वाटत होतं. आणि ते जेवढा वेळ लावलं ना तर मला वाटतं 15 मिनिटांनी वगैरे ना त्याला झोप यायला लागली आणि त्या म्युझिक बरोबरच तो झोपला. मग मला लक्षात आलं की ह्यानं ऐकलेलं आहे, ह्याला हे फॅमिलियर वाटतंय आणि त्याला ते सेफ वाटतंय हे म्युझिक. सो हा चांगला इम्पॅक्ट होतो. तर म्युझिक ऐकताना फक्त 2 गोष्टी करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खूप वाजणारी किंवा डीजेवाले सॉंग्स असतील तर शक्यतो ऐकू नका, कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो हार्टबीटवरती. हार्टबीट जास्त पंप व्हायला लागल्या तर ते आपल्या हेल्थसाठी ड्युरिंग प्रेग्नन्सी अजिबात चांगलं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे की शक्यतो लो बीटवाले जे म्युझिक आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करा, जे शांततेत आहेत. बासरीचं जे म्युझिक असतं ते मी शक्यतो रेफर करेन की ते ऐका तुम्ही, ते खूप छान असतं आणि ऐकायला पण छान वाटतं. शिवाय जेव्हा बाळ म्युझिक ऐकतं ना तेव्हा तुम्हाला ते हालचाल पण जाणवेल, बाळ मुवमेंट करतं आहे. आता हे पहिल्यांदा तुम्ही ऐकाल तेव्हा नाही होणार, पण सेम टाईमला प्रत्येक दिवशी जर तुम्ही ऐकत असाल ना तर थोड्या दिवसांनी तुम्हाला बाळाच्या मुवमेंटना जाणवायला लागतात. फॉर्च्युनेटली मला 3ऱ्या महिन्यापासूनच बाळाच्या मुवमेंट जाणवायला लागल्या होत्या. हां, भलेही माझी पहिली प्रेग्नन्सी होती, काही जणांना वाटेल की पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये नाही कळत किंवा 3ऱ्या महिन्यात तर अजिबातच नाही कळत, पण मला ते ॲक्च्युली मी ते फॉर्च्युनेटली बाय गॉड ग्रेस मी ते कॅप्चर करू शकले. तर फिलिंग काय असते की बटरफ्लाय उडल्यानंतर कसं आपल्याला होतं ना तसं पोटात बटरफ्लाय उडतात असं वाटतं, तर ती ॲक्च्युली बाळाची मुवमेंट असते. तर हे मला माहिती नव्हतं, पण मी नंतर एका कुठल्या तर पुस्तकात वगैरे वाचल्यानंतर मग मला लक्षात आलं आणि मी ते रिलेट करू शकले आणि मला त्यावेळेला ॲक्च्युली हे माहिती होतं की तीच मुवमेंट आहे. तर म्युझिकचा हा चांगला इम्पॅक्ट होतो. प्लस म्युझिकमुळं ना मी म्हणते की आपल्याला एक शांतता पण लाभते, आपलं बाळाला पण ते खूप म्हणजे म्युझिक हे असं आहे की ते कुठल्याही तुम्हाला गोष्टीतून हील करू शकतं. हीलिंग पॉवर आहे म्युझिकमध्ये. तर म्युझिक तुम्हाला शक्य असेल तर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला ऐकलं अतिउत्तम. हे सेल्फ टॉक
आता मी नंबर विसरली आहे. सो त्यानंतरचा मुद्दा आहे सेल्फ टॉक. तर तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये आपलं स्वतःशी खूप सारं कॉन्व्हर्सेशन चालू असतं आणि ते सारखं चालू असतं, खूप जास्त कॉन्व्हर्सेशन चालू असतं, सेल्फ टॉक ज्याला आपण म्हणतो. तर त्यामध्ये तुम्ही काही गोष्टी अशा लिहून काढा. मी म्हणते लिहून काढा, कारण लिहिल्यामुळं कॉन्सन्ट्रेशन राहतं आपण जे लिहिलेलं आहे त्या गोष्टींवरती. लिहिल्यामुळं कॉन्सन्ट्रेशन होतं आपण ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्यावरती, आणि ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी लिहिल्यानं आपली एनर्जी त्याच्यावरती एकवटली जाते आणि तिकडं ऊर्जेचा फ्लो व्हायला सुरुवात होते. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मोस्टली लिहिण्यावरती माझा भर होता. मी 2-3 नोटबुक तरी सहज भरवले असतील लिहून, फक्त अफर्मेशन्स आणि ऑटो सजेशन्स वगैरे. तर तुम्ही देखील नक्की लिहून काढण्याचा प्रयत्न करा. लिहून काढल्यामुळं काय होतं की जे अनवॉन्टेड अननेसेसरी थॉट्स आहेत हे डोक्याच्या बाहेर राहतात. जे लिहायचं आहे त्याच्यावरती फोकस राहतो, आणि जेव्हा माणूस लिहितो त्यावेळेला तो विचार करून लिहितो. बोलताना आपण सहज बोलून जातो, पण जेव्हा लिहायची वेळ येते त्यावेळेस माणूस डेफिनेटली त्याच्यावरती विचार करतो. त्यामुळे लिहिण्याचा प्रयत्न करा. आता जे सेल्फ टॉक मी केले होते तर ते लिहून मी पेस्ट केले होते, जेणेकरून हे रेग्युलर बेसिसवरती माझ्याकडनं बोलले जावेत. आणि त्यानंतर स्पेशली जेव्हा मी योगा करायची किंवा प्राणायाम, तर पूर्ण माझ्या संपूर्ण शरीराचे मी आभार मानायचे, कारण हे इतकं सक्षम आहे. त्यामुळं मी एक नवीन जीव जन्माला घालू शकते, ती केपेबिलिटी मला निसर्गाने दिली, ती क्षमता माझ्यामध्ये आहे किंवा ते मी करू शकले, याबद्दल मी देवाचे आभार मानायचे, निसर्गाचे आभार मानायचे. कारण निसर्गाचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे असं मला वाटतं. आणि मी पूर्ण युनिवर्सचे सुद्धा आभार मानायचे, कारण ही क्षमता असणं किंवा हे करणं हे खरंच खूप मोठं भाग्याचं काम आहे, आणि ते मी करू शकले किंवा ते मी करते याबद्दल मी खूप आभारी होते. तर हे जे सेल्फ टॉक आहे, मी सेल्फ टॉकमध्ये म्हणत होते की माझं बाळ हेल्दी आहे, वेल्दी आहे, हॅपी आहे. तर हा खरं सांगायचं म्हणजे उर्मिला निंबाळकरचा एक मी व्हिडिओ बघितला होता, त्यातनं हे मी वाक्य घेतलं होतं. त्यानंतर मी म्हणत होते की मी सक्षम आहे, माझी हेल्थ मला सपोर्ट करते, माझी बॉडी एक नवीन जीव जन्माला घालण्यासाठी मला पूर्ण सपोर्ट करते आहे. माझ्या शरीरामध्ये जे बदल करणं गरजेचं आहे एक जीव वाढवण्यासाठी, ते सगळे बदल निसर्ग माझ्यामध्ये अगदी विनासायास विनाप्रयास माझ्यामध्ये ते घडवून आणत आहे. आणि तो जीव नवीन उत्पत्ती करण्यासाठी पूर्ण निसर्ग एकवटला आहे, पूर्ण निसर्ग सपोर्ट करते. तर ह्या सगळ्या सेल्फ टॉकचा मला खूप फायदा झाला, खूप म्हणजे खूप फायदा झाला. जेव्हा मी डिलिव्हरीला जात होते किंवा मी माझ्या सोनोग्राफीसाठी जात होते, मी माझ्या ब्लड टेस्टसाठी जात होते, तर ह्या सगळ्यामध्ये मला ह्या सेल्फ टॉकनी फार मदत केलेली आहे. त्यामुळं स्वतःशी बोलताना चांगलंच बोला आणि पॉझिटिव्हच बोला, कारण नेगेटिव्ह असंही लोक बोलतातच आहेत, पण स्वतःशी बोलताना काय बोलावं ह्याचं एक वेगळं पुस्तक आहे, व्हॉट टू से व्हेन यू टॉक टू युअर सेल्फ. इंग्लिशमध्ये आहे, त्याचं डेफिनेटली मराठी भाषांतर तुम्हाला ॲमेझॉनवरती किंवा कुठेही अवेलेबल होईल, तर ते नक्की घेऊन वाचा. आणि त्याचा परिणाम, आपण जे स्वतःशी बोलतो त्याचा परिणाम आपल्या बाळावरती होतच असतो. तुम्ही एकदा करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर वाटलं की हा व्हिडिओ खरंच इम्पॉर्टंट आहे किंवा एखाद्या लेडीज, मी असं नाही म्हणत की लेडीजपर्यंत, इथं वडिलांचा रोल पण इम्पॉर्टंट आहे, त्यांना जरी पाठवावं असं वाटत असेल त्यांनाही पाठवू शकता. सांगायचं इतकंच आहे की ज्या लोकांना ह्याची गरज आहे त्या लोकांपर्यंत हा नक्की पाठवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. त्यानंतरचा मुद्दा आहे ब्रेन जिम एक्सरसाइज. तर ब्रेन जिम एक्सरसाइज ही एक अशी गोष्ट आहे की जसं आपण बघतो की रेग्युलर लाईफमध्ये आपला उजव्या किंवा डाव्या एका हाताचा वापर जास्त होतो, आणि आपल्याला माहिती आहे की हात हे आपल्या लेफ्ट आणि राईट ब्रेनशी कनेक्टेड असतात. तर ब्रेन जिम एक्सरसाइजमुळे काय होतं की दोन्ही हाताच्या ॲक्टिव्हिटीज झाल्यामुळं दोन्ही ब्रेन ॲक्टिवेट होतात, आणि ह्याचा चांगला इम्पॅक्ट आपल्या बाळावरती होतो. आता बरेच जण हा पण विचार करतील की ह्या सगळ्या गोष्टी खरंच करणं गरजेचं आहे का, की आपण लहान बाळाला अगदी पोटात असल्यापासूनच ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भाग पडतोय का. तर मला फक्त एकच सांगायचं आहे की काही गोष्टींना वॅक्सिनेशनसारखे असतात. म्हणजे भलेही आपल्याला वाटेल, आता जसं की लहान मूल जेव्हा जन्माला येतं आपण त्याला वॅक्सिनेशनसाठी घेऊन जातो, बरं तो एवढासा जीव असतो, त्यांना एकेका वेळी 5-5 लसीकरण केलं जातात. ते आपल्याला आवडत नाही, कारण आपल्याला ते बघून खूप वाईट वाटतं, पण ते त्याच्यात जगण्यासाठी गरजेचं आहे, त्यामुळं आपण ते करत असतो. तसंच गर्भसंस्कार हे जगण्यासाठी त्याच्या गरजेचे आहेत. आणि
झाला तर चांगलाच फायदा त्याच्यावरती होईल, त्याचं नुकसान तर काही होणारच नाही आहे. कारण कुठल्याच आईला असं नाही वाटत आहे की आपल्या बाळाचं काहीतरी नुकसान झालं पाहिजे किंवा चुकीचे संस्कार त्याच्यावरती झाले पाहिजे. तर मग प्रत्येक आईचा हाच प्रयत्न असतो. आणि गर्भसंस्कार केल्यामुळं त्याचे जे बेनिफिट्स आहेत हे त्याला दुप्पट मिळतात. त्यामुळं जरी मी म्हणते तुमच्या डिलिव्हरीला 1 आठवडा जरी राहिला असेल ना, तरीसुद्धा गर्भसंस्कार करा. वेळ अजिबात झालेली नाही आहे. तुम्ही कधीही कोणत्याही महिन्यामध्ये गर्भसंस्कार करायला सुरुवात करू शकता. तर ब्रेन जिम एक्सरसाइजचं मी बोलत होते. तर ब्रेन जिम एक्सरसाइज ही अशाच पद्धतीनं आहे जेणेकरून दोन्ही हाताच्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही केल्यानंतर दोन्ही ब्रेन आपले डेव्हलप होतात आणि त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी जास्त मदत होते आणि त्याचा इम्पॅक्ट हा चांगलाच होतो आपल्या बाळावरती. तर मग ब्रेन जिम एक्सरसाइजचे जे व्हिडिओज आहेत जे यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, कारण मी सुद्धा माझ्या वेळेला यूट्यूबवरचेच रेफर केले होते, तर ते तुम्ही डेफिनेटली बघू शकता. त्यामध्ये त्राटकची एक्सरसाइज पण येते. तर त्राटक केल्यामुळं ना कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढतं. आपण जेव्हा स्कूलमध्ये होतो म्हणजे शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला त्राटक वगैरे करून घेतलं जायचं. शनिवारची शाळा जेव्हा असायची सकाळची त्यावेळेला किंवा आपल्याला शिकवलं जायचं, तर आपण ते त्यावेळेस करत होतो. पण आपण काय म्हणतो की ते शाळेतलं आहे, शाळा संपली, आता ते सोडून द्यायचं. तर अजिबात नाही. तुम्ही आत्ताही ते करू शकता. तुम्ही प्रोफेशनल असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही कोणी असाल, त्राटक हे इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये. जेव्हा आपण इतक्या सगळ्या गोष्टी करतो, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपलं लो झालेलं असतं, तर त्यावेळेला तुम्ही हे डेफिनेटली प्रॅक्टिस करू शकता. आणि तुम्ही जर प्रेग्नंट असाल आणि ती जर्नी एन्जॉय करायची असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या बाळाचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर चांगलं झालं पाहिजे, तर डेफिनेटली तुम्ही त्राटक करू शकता. मुद्दा आहे गर्भसंवाद. तर आपल्या होणाऱ्या बाळाशी संवाद साधणं, ज्याला गर्भसंवाद म्हणतात. तर हे करणं का गरजेचं आहे, तर हे केल्यामुळं आईचं आणि बाळाचं जे बॉन्ड आहे तो निर्माण व्हायला मदत होते. तर मी जेव्हा मला पहिल्यांदा ना, म्हणजे खूप ऑनेस्टली सांगते, पहिल्यांदा ना खूप हेजिटेशन व्हायचं. म्हणजे असं वाटायचं की काय बोलायचं. आणि जर त्यातल्या त्यात माझ्या हस्बंड जर घरी असतील तर मला असं वाटायचं की अरे या कसं वाटतंय, कसं बोलू मी. पण थोड्या दिवसांनी ना मी म्हणजे बाळाला हाक मारणे किंवा त्याला सांगणे की तू सेफ आहे, तू सुरक्षित आहे आणि आम्ही तुझी खूप आतुरतेने वाट बघतोय, राईट. आणि आमचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आम्हाला माहिती आहे तू जेव्हापासून आलायस याची चाहूल लागले तेव्हापासून आम्ही सगळे खुश आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही बोलायला चालू केले ना, म्हणजे सुरुवातीला असं होतं की दिवसातून मी एकदाच म्हणायचे, पण जेव्हा त्यानंतर असं झालं की जेव्हा मला वेळ मिळायचा ना त्या वेळेला मी बोलायचे. तर मला ना मूवमेंट जाणवायची बाळाची आणि ती फिलिंग खूप छान होती. मात्र की आपण जेव्हा बोलतो आपल्याला सुरुवातीला असं नाही कळत. म्हणजे साधारणतः 3 आठवडे ना मला काहीच हालचाल जाणवली नाही. मी जेव्हा बोलायचे ना मला काहीच जाणवलंच नाही आणि मला असं वाटायला लागलं की अरे यार हे असं काही नसतं, हे काही नाही होत. पण नंतर जसं मी रेग्युलरली ते करायला गेले ना, त्यानंतर मग मला बाळाच्या हालचाली वगैरे जाणवायला लागल्या आणि मग मला लक्षात आलं की नाही हे काम करतं आणि हे होतंच होतं. सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला पण जर हेजिटेशन होत असेल हरकत नाही, खूप नॉर्मल आहे. कारण मी पण हे नव्यानेच काहीतरी करत होते आणि सुरुवातीला एखादी नवीन गोष्ट आपण करतो तर हेजिटेशन डेफिनेटली होतं, पण काही हरकत नाही आहे. तुम्ही तुमच्या बाळाशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला सुद्धा छान वाटेल आणि ही एक्सरसाइज किंवा ॲक्टिव्हिटी जी आहे ही तुम्ही नक्की करा. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विजन बोर्ड. तर खरंच मला माफ करा, हा व्हिडिओ खूप लांब किंवा खूप मोठा होतो आहे मला माहिती आहे, पण ही माहितीच इतकी इम्पॉर्टंट आहे की हे मला तुम्हाला द्यायचंच होतं. त्यामुळे थोडा लेंदी झाला, हरकत नाही. तुम्ही 2 टप्प्यामध्ये बघितलं तरी हरकत नाही. पण माझी कळकळीची विनंती आहे की ज्या गोष्टी किंवा जे मुद्दे मी सांगितले ते जर तुम्ही केले, आणि मी म्हणते सगळं नाही पण एखाद्या बाळाच्या आयुष्यात जर ह्याचा चांगला इम्पॅक्ट पडला, तर मी जो टाईम इन्व्हेस्ट केला मला असं वाटतं की तो वर्थ इट असेल. आणि ज्यांना गरज आहे, ज्यांना खरंच वाटते की बाबा गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे पण माहिती नाही आहे नक्की काय केलं पाहिजे, काय करतात किंवा कसं केलं पाहिजे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पोहोचवू शकता. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजन बोर्ड. तर विजन बोर्डमध्ये मी एक ॲक्टिव्हिटी केली होती की जसं आपल्याला कळतं की आपण प्रेग्नेंट आहोत तर आपण एक बाळाचं पोस्टर घरी लावतो, तर तो छोटासा एक फोटो घेतला होता मी. त्या फोटोच्या बाजूला एक कार्डशीट पेपर, म्हणजे त्या कार्डशीट पेपरच्या सेंटरमध्ये तो फोटो चिकटवला होता आणि माझ्या बाळामध्ये कुठली कुठली गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत ना ते मी कंप्लीट लिहून काढली होती. तर त्यामुळं होतं असं की आपल्याला काय गुण पाहिजेत ना ह्याच्यावरतीच फक्त आपला फोकस राहतो आणि
आता सोशल मीडियामुळे बरीचशी निगेटिव्हिटी पण पटकन स्प्रेड होते. आपल्याला बऱ्याचदा भीती वाटते, शंका येते मनामध्ये, खूप स्वाभाविक आहे, ते येणं अगदी नॉर्मल आहे. पण जेव्हा आपल्याकडे असं काहीतरी समोर असतं ना, म्हणजे आपण कसं म्हणतो की जो दिखता है वही बिकता है, म्हणजे जे दिसतं तेच विकलं जातं. मग जे आपल्या समोर नेहमी दिसत राहील ना, आपलं डोकं फक्त त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट होतं. त्यामुळे ही जी ॲक्टिव्हिटी आहे, तुम्हाला जी गुणवैशिष्ट्य तुमच्या बाळामध्ये हवी आहेत ना, त्या व्यक्तींचे फोटो असतील तर फोटो लावा किंवा ती गुणवैशिष्ट्य लिहून काढा. तर मी माझ्या ह्याच्यामध्ये लावलं होतं कल्पना चावलाचं, APJ अब्दुल कलामांचं, सचिन तेंडुलकरचं, MS धोनीचं, विराट कोहलीचं. तर ह्यांची जी गुणवैशिष्ट्य होती ना, तर ती गुणवैशिष्ट्य मी लिहिली होती. तर ह्याचा व्हिजन बोर्डचा एक स्पेशली मी वेगळा व्हिडिओ आणेन, कारण व्हिजन बोर्डचं माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे प्रेग्नन्सी व्यतिरिक्त सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण हे मी 2014पासून ह्या गोष्टी सगळ्या करत आली आहे आणि त्याचे मला अमेझिंग रिझल्ट्स मिळालेले आहेत. तर ते मी एक वेगळ्या व्हिडिओमध्ये ना, व्हिजन बोर्ड कसा करायचा किंवा काय गोष्टी व्हिजन बोर्डमध्ये असल्या पाहिजेत, ह्या सगळ्याचा एक व्हिडिओ सेपरेट मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन, जो की तुम्हालाही हेल्पफुल ठरेल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितल्या, आय होप तुम्हाला ह्या फायदेशीर ठरल्या असतील. आणि माझी फक्त एकच विनंती राहील तुम्हाला, जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर ज्या लेडीज आहेत, ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून एखाद्याला जर वाटलं की गर्भसंस्कार करण्यासाठी किंवा ते कोर्सेस करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण एक्झॅक्टली गर्भसंस्कारमध्ये काय काय करणं गरजेचं आहे हे जर त्यांना माहिती पाहिजे असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ त्यांच्यासाठी युजफुल ठरेल. आणि ह्याच्यावरचे जितके महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याचा डिटेल व्हिडिओ आणण्याचा मी एक प्रयत्न, फक्त एक लाईक असेल, पण तुमचा एक लाईक मला खूप प्रोत्साहन देऊन जातो असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मागच्या व्हिडिओपेक्षा पुढच्या व्हिडिओमध्ये चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय माझे जे जुने व्हिडिओज आहेत तेही तुम्ही बघा आणि तुम्हाला जर त्यातलं काही जरी आवडलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तुमची एक कमेंट मला खूप प्रोत्साहन देऊन जाते आणि नवीन काहीतरी करण्याचं बळ देऊन जाते. हा व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मी तुम्हा सर्वांची कृतज्ञ आहे. कारण माझ्यासारख्या नवीन क्रिएटरचा वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितला. तुम्ही मला ओळखत नाही ना, मी तुम्हाला ओळखते, पण तरीसुद्धा तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.